नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, जगातील सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच व्यंकटेश स्तोत्राची सेवा. तर अनेकांनी याचा अनुभव घेतला आहे आणि आपलं जीवन समृद्ध बनविलेलं आहे. पण त्यासाठी यावर विश्वास असणेही तितकंच महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला याचा लाभ बघायला मिळेल. तर व्यंकटेश स्तोत्राच्या पठणाने दुःखापासून मुक्ती होते आणि आपली संकटे पण दूर होण्यास मदत होते. तर कोणत्याही स्तोत्र किंवा मंत्रामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक पॉवर असते आणि त्यामुळे आपले मन शांत, प्रसन्न तर बनतेच, सोबत घरातले वातावरण पण शुद्ध होते आणि नियमित किंवा व्रताप्रमाणे याचं पाठ केल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये पण याचे सकारात्मक बदल बघायला मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्यंकटेश स्तोत्राची सेवा 21 दिवस कशी करायची, किंवा तुम्हाला जर 108 दिवस करायचे असेल तर तुम्ही 108 दिवसही ही सेवा करू शकता किंवा 21 दिवसही करू शकता. तर ही सेवा कशी करावी, त्याचप्रकारे याचे काही नियम आहेत का, काही अटी पाळाव्यात का, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्यावर जे काही संकट येतात तर ते काही या उपायामुळे नाही, तर जे काही घडत असतात तर त्या आपल्या कर्मामुळे घडत असतात. म्हणजे आपल्यावर जी काही संकटे येतात तर ते आपल्या जे कर्म असतील तर त्या कर्मामुळे आपल्यावर ते संकट येतात. तर त्यासाठी इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. जसे आपले कर्म असतील तसेच आपल्याला भोगावे लागते. तर त्यासाठी आपण काही सेवा करून काही भोग आपले त्याची तीव्रता कमी करू शकतो. तर ही सेवा करताना कोणते नियम, कोणत्या अटी पाळाव्या, तर बघा, ज्यांना ही सेवा करायची आहे तर त्यांनी याची सुरुवात ही शुक्रवारपासून करावी. तर ही सेवा मध्यरात्री 12 वाजता करायची आहे. तर ही सेवा 108 दिवसांची करणार असाल तर तुम्ही एका चौरंगावर भगवान बालाजीचा फोटो किंवा सत्यनारायणाचा फोटो किंवा मूर्ती किंवा विष्णूचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता. तर चौरंगावर रोज रात्री 12 वाजता दिवा अगरबत्ती लावून तिथे बसून रोज व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. तर हे वाचण्याआधी आपल्याला रात्री 12 वाजता म्हणजेच 12च्या आधी स्नान करायचं आहे आणि नंतर ही सेवा करायची आहे. तर संकल्प करूनही तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. तर ठीक 12ला ही सेवा सुरू करू शकता. आणि जर तुम्ही कुठे बाहेर जाणार नसाल किंवा नॉनव्हेज खाणार नसाल तर स्नान नाही केलं तरीही चालेल. पण आपण अंघोळ का करायची आहे, तर आपण दिवसभर बाहेर जातो व कोणाबद्दल वाईट बोलतो, वाईट चिंतन करतो किंवा आपल्यासोबत आपल्या आजूबाजूला एक नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते आणि आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होण्यासाठी आपल्याला स्नान करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर आपलं मन एकाग्र होण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे. तर रोज 21 वेळा 108 दिवस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर हे तुम्ही संस्कृत, मराठी दोन्हीपैकी कोणतंही पठण करू शकतात. जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही पठण करू शकता. फक्त पठण करताना श्रद्धेने तुम्ही करायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. त्यानंतर स्तोत्र पठण करून झाल्यानंतर 21 वेळा स्तोत्र पठण करून झाल्यानंतर आरती घ्यायची आहे, आरती म्हणायची आहे. म्हणजेच व्यंकटेश स्तोत्राचे पठण झाल्यानंतर आपल्याला आरती घ्यायची आहे. त्यानंतर आपली जी इच्छा असेल ती सांगून प्रार्थना करायची आहे व नंतर उठायचं आहे. तर रोज गोडाचा काही नैवेद्य दाखवायचा आहे. तर खडी साखरेचा किंवा आपली घरातील साखर जरी ठेवली नैवेद्य म्हणून तरीही चालेल आणि सकाळी ती तुम्ही प्रसाद म्हणून घरामध्ये सर्वांना दिली तरीही चालेल. त्यानंतर हे पठण करताना तुम्ही काही नियम किंवा काही अटी पाळाव्यात. तर बघा, जर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे. नॉनव्हेज खायचं नाही. नंतर मद्यपानही करायचं नाही. त्याचबरोबर ब्रह्मचार्याचे पालन करायचं का, तर बघा, त्याचं पालन केलं तर चांगलंच आहे. पण नसेल शक्य तर काही हरकत नाही. त्यानंतर अन्न घ्यायचं की नाही, तर जितकं आपण पाळलं तितकं चांगलंच आहे आणि नसेल शक्य तर नाही पाळलं तरीही काही हरकत नाही. त्यानंतर सुतक असल्यास तेव्हा तितके दिवस आपण ही सेवा करणं बंद करायचं. सुतक असेपर्यंत आपण ही सेवा करायची नाही. तर यासाठी जी पूजा मांडली तर ती रोज नाही उचलायची. तर ती 108 दिवस तशीच ठेवायची आहे. आणि तुमच्याकडे जर जागा नसेल, खोल्या कमी असतील तर तुम्ही देवघरासमोर बसूनही तुम्ही ही सेवा करू शकतात. तर तुमच्या घरामध्ये जागा असेल तर ही पूजा मांडा, नाही तर देवघरासमोर तुम्ही ही पूजा करू शकता.
त्याचप्रकारे आपल्याला काही नियम म्हणजेच हा पाठ कसा करावा, तर या पाठ नियमित पण तुम्ही करू शकता. म्हणजे हा पाठ तुम्ही 21 दिवस करू शकता किंवा 108 दिवस किंवा नियमितही तुम्ही हा पाठ करू शकता, रोजही करू शकता. तर मनातील कोणत्याही इच्छापूर्तीसाठी म्हणजे व्रताप्रमाणे 21 दिवस पण तुम्ही याचा पठण करू शकता. तर 21 दिवसाच्या पाठाची सुरुवात कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता आणि रात्री 12 वाजता अंघोळ वगैरे करून याचे वाचन करायचे असते. तर पूर्वेकडे तोंड करून याचे वाचन करावे. पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने हे स्तोत्र वाचावे. आजूबाजूला लक्ष देऊ नये. तर जितकं श्रद्धेने आणि एकाग्रतेने तुम्ही हे पठण कराल, हे स्तोत्र पठण कराल, तितकाच तुम्हाला चांगला अनुभव येईल. तर या 21 दिवसामध्ये शुद्ध आणि सात्विक अन्न घ्यावे आणि 5 विकार काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यापासून दूर राहावे. म्हणजे स्तोत्राचा असर किंवा लाभ लवकर तुम्हाला दिसायला लागेल. तसेच या दिवसामध्ये काही अडथळे किंवा प्रॉब्लेम आल्यास त्याचा सामना करण्याची तयारी पण ठेवली पाहिजे. तर स्तोत्र वाचनाच्या 21 दिवसाच्या आत किंवा नंतर तुम्ही बघाल की तुमची समस्या असेल ती दूर होण्याच्या मार्गावर असेल आणि इच्छा असेल तर ती पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागतील. तर तुम्ही पण या स्तोत्राचे मनोभावे वाचन करून याचा लाभ घ्यावा, हीच माझी व्यंकटेश देवांच्या चरणी प्रार्थना आहे. तर ज्यांना कोणाची खूप इच्छा असेल का ती पूर्णच होत नाही आहे, तर त्यांनी अवश्य हा पाठ करावा. खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमची कठीणातील कठीण इच्छा असेल आणि ती खूप दिवसांपासून पूर्ण झालेली नसेल, तर ही सेवा अवश्य करून बघा. अगदी श्रद्धेने आणि मनाने जर ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसायला लागेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.